आणि या सविस्तर घडामोडींचा आढावा असाच सुरू राहील। यानंतर महत्त्वाच्या 50 घडामोडींचा महाफास्ट आढावा। बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची आज इशारा सभा, 100 एकरवर सभा, 200 जेसीबीतून पुष्पवृष्टी होणार। जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। मनोज जरांगेंच्या सभेसाठी पोलिसांकडूनही विशेष खबरदारी, सभा शांततेत होईल। बीडमध्ये कोणताही तणाव नाही, पोलीस अधीक्षकांची माहिती। बीडमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळा बंदचे आदेश, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवा, अधिकाऱ्यांच्या सूचना। तर शाळा बंदचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा, सदावर्तेंची मागणी। जरांगेंच्या इशारा सभेला येण्यासाठी नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था, कार्यकर्त्यांसाठी खिचडीचं वाटप होणार। सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्त्वाची, व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकतं, बच्चू कडूंचं वक्तव्य। प्रहारचे नेते बच्चू कडू बीडमध्ये मनोज जरांगेंची भेट घेणार, मनोज जरांगेंच्या भेटीसाठी बच्चू कडू बीडमध्ये दाखल। सरकारला कायद्याच्या चौकटीत बसवणाऱ्या गोष्टीच कराव्या लागतात, कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार, मनोज जरांगेंच्या मागण्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही सांगू तेच खरं, पुण्यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। अमित शहा व्यस्त असल्यानं ते नंतर भेटीसाठी बोलावतील, शहांनी भेटीसाठी बोलावल्यानंतर आम्ही भेटीला जाणार, अजित पवारांची माहिती। बारामती लोकसभेसाठी योग्य उमेदवार दिला जाईल, बारामतीतून लढण्यावर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत म्हटलंय, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा दावा। तर भाजपचा दुपट्टा घालण्यास कुणी तयार असेल तर त्यांचं स्वागतच आहे, नांदेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह 6 जण दोषी, सुनील केदार यांना 5 वर्ष शिक्षा आणि 10 लाखांचा दंड, तब्येतीच्या कारणास्तव सुनील केदार यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती। काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार, पोलिसांनी केदार यांच्या शिक्षेची माहिती विधिमंडळाला दिली, सूत्रांची माहिती। खासदार संजय राऊत आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर, सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू असताना राऊत नाशिक दौऱ्यावर, नाशिकमध्ये संजय राऊत कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये 23 जानेवारीला ठाकरे गटाचं महाशिबिर, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजन। काँग्रेसची 28 तारखेला नागपूरमध्ये सभा, लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार, सभेला हम हे तयार असं नाव देण्यात आलं, देशभरातील मोठे नेते उपस्थित राहणार। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात दिल्लीमध्ये चर्चा। लोकसभेच्या 350 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष आणि 2024च्या निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी सुरू, दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचा अजेंडा। कालपासून राजधानी दिल्लीमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू, बैठकीला विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार उपस्थित राहणार। भारतात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, 328 नवे रुग्ण, केरळमध्ये सर्वाधिक 265 रुग्ण, देशात JN1 व्हेरियंटचे आता 2997 सक्रिय रुग्ण। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क, राज्यात पुन्हा टास्क फोर्स तयार केलं जाणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती, आरोग्यमंत्र्यांकडून राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा सामना करण्यासाठी नागपूर पालिका सज्ज, 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्याची सूचना, धोका लक्षात घेता रुग्णालयात यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश। प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इम्रोज यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन, वयाच्या 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एसटीला नोव्हेंबरमध्ये 915 कोटींचं उत्पन्न, गेल्या 11 महिन्यांपैकी यंदाच्या नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक उत्पन्न। राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 4 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, अनेक महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं शासनाकडून मुदतवाढ। नाताळच्या सुट्ट्यांमुळे समुद्रकिनारे गजबजले, अलिबाग, मुरुड, दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटक दाखल। नांदेडमध्ये 7 जानेवारीला छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी मेळावा, मेळाव्याच्या तयारीसाठी ओबीसी संघटनांची तालुका स्तरावर आढावा बैठक। मुंबई शहरात धुलीकणांचं प्रमाण वाढलं, देवनार, शीव, मालाड, वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी हवेची परिस्थिती वाईट, वातावरणातील घातक PM2.5 आणि PM10 धुलीकणांचं प्रमाण वाढलं। मुंबई महापालिकेचा प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय, पालिकेकडे 5 प्रस्ताव सादर।